हाय सर्वजण, कशा आहात? तर मी आज भेळ बनवणार आहे. बघू शकता तुम्ही, मी इतके साहित्य घेतले होते. मग तेल वगैरे टाकलं. मग तुम्ही बघू शकता मी तेल टाकलेलं आहे. मग तेल थोडंसं गरम होस तर मी वेट करते. मग इकडून मी मस्त बघू शकता तुम्ही, इकडं कोथिंबीर, मिरची, कांदे, टमाटर, निंबू असं सर्व जे भेळला सामान लागतं ते मी व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे. इकडं बालाजी चिवडाचं मुरमुऱ्याचं पॉकेट फोडून मी घेतलं होतं. इकडं शेंगदाणे घेतलेले बघू शकता तुम्ही. आता तेल गरम म्हणजे झालेलं आहे. तर मी आता त्याच्यात मोहरी टाकते. बघू शकता तुम्ही, मी इतकी मोहरी टाकली जसं म्हणजे जितकी चिवड्याचं पॉकेट फोडलं तितकी. त्यानंतर मी मस्तपैकी माझं फेवरेट, मला शेंगदाणे लय आवडतात भेळमध्ये, मग मी शेंगदाणे टाकले. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही, मी एका डबड्यात कढीपत्ता म्हणजे सर्व हे करून ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही, मी थोडंसं चम्मचने हलवून घेतलं कढीपत्ता. आता मी टाकलं त्याच्यात 4-5 पानं चवीसाठी. बघू शकता तुम्ही कसं भारी वाटत आहे, दिसायला पण छान आहे, चवीदारला पण लय छान लागतं. थोडंसं हलवून घेतलं. आणि थोडीशी चटणी टाकली तेजसाठी, मला भेळ थोडीशी तेज आवडते म्हणून थोडंसं. मग मी चिनूक भरड टाकली, मसाला टाकला. बघू शकता तुम्ही. मी नंतर थोडंसं हलवून घेतलं. मग गॅस बंद करून दिला. बघू शकता तुम्ही, मी जास्त करपवले पण नाही. बघू शकता मी आता टाकते कांदे वगैरे टाकले, टमाटे टाकले, मिरची वगैरे टाकली. मग मी चवीला पण जसं थोडीशी मिरची टाकली का लई भारी लागते, लई भारी टेस्ट लागते. मग माझा चेहरा पण दाखवला म्हणून मी असली थोडीशी स्माईल दिली. बघू शकता तुम्ही, मी कोथिंबीर वगैरे टाकली. पण मला भांडं छोटं पडत होतं म्हणून मी एक दुसरं भांडं घेतलं थोडंसं मोठं. बघू शकता तुम्ही, मी मोठं भांडं घेतलं, त्याच्यात सर्व टाकून दिलं मी चिवडा वगैरे. आता टाकूया आपण शेंगदाणे जे आपण तेलात हे केलं होतं ते. बघू शकता मी टाकलं. आता मिक्स करू. तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल, किती छान दिसत आहे आणि खायला पण लई स्वादिष्ट लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा माझी भेळ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट नक्कीच करा. आणि मी जी भेळ बनवली तशा पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट करा आणि कशी टेस्ट लागते ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता. मग त्यानंतर मी निंबू वगैरे टाकलं भेळमध्ये, कारण की थोडंसं आंबट वगैरे आहे का लय मस्त लागतं. तुम्ही त्यात थोडंसं आपलं कच्ची कैरीचं हे पण टाकू शकतात. नाहीतर मग इमलीचं रस पण, इमलीचं थोडंफार पाणी असतं ते पण तुम्ही टाकू शकतात भेळमध्ये. बघू शकतात, लय छान दिसते, खायला पण लय टेस्टी लागते. बघू शकताय, मी तुम्हाला दाखवलं. तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता आता आम्ही जेवणाची तयारी झालेली. तर भात आहे, टमाट्याची चटणी बनवली मी. बघू शकतात. इकडं फिक्कट पुऱ्या आहेत, इकडं कोबीची भाजी आहे, इकडं मी ताट वाढलं होतं माझ्यासाठी. इथं निंबू, कांदे आहेत, इथं मीठ आहे. बघू शकता, इथं मिरची आहे, इथं वरण भात बनवलं होतं मी. इथं चपाती आहे. या मग तुम्ही पण सर्वजण जेवायला. बाय बाय.